तपस्विनी होऊन गेल्या, साध्वी. या सगळ्यामध्ये अत्यंत विनम्र, मितभाषी, प्रसंगी एखादा चुटकीसारखा विनोद की जेणेकरून तुमच्या अंतःकरणाला कसा हसवावं फुलवावं हे कसब ज्यांच्याकडे होतं ते पूजनीय कैवल्यवासी श्री रंगेराज दादा मराठी, उपाख्य आचार्य प्रभू महंत श्री पिलांस्कर बाबा, आदरणीय गुरुवर्यांच्या जवळिकीमध्ये सानिध्यामध्ये बराच काळ त्यांनी आणि बाबांच्या श्री गुरूंच्या अंगलग सेवेमध्ये ते होते. ते बाबांचे भाजने होते. भाजने समजते, अधिकरणांच्या भोजनाची व्यवस्था करणारा, ताट आणणारा. कुठेतरी एका अभावामध्ये बादशहाचा ताटकाळा असा एक उल्लेख आलेला आहे आणि तो ताटकाळा काही कमी किमतीचा नव्हता. तोच ताटकाळा म्हणजे आजचा शहा म्हणे, त्याच्या नावावरती शहागड तयार झाले. म्हणजे हे जवळीकीत राहणारे जे असतात ना, फार मोठ्या सत्संगतीमध्ये ते वाया जात. साधं उदाहरण आपण सांगतो, एक तरवालीची थप्पड बरी, त्या तरवालीने चापड जरी घालत मारली तरी सुवास लागतो. चापड खाल्ली वास तर लागतोच नाही, त्याच्या चापटेने जर वास लागतो तर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या सन्निधानात राहणाऱ्या व्यक्ती त्या कशा असतात. आणि अत्यंत कुशल असे हे भाजणे होते. नसू ते भाजणेच नव्हते तर बाबांचे ते पाठाज्ञ होते. ब्रह्मविद्या शास्त्राच्या धर्मवार्ते प्रसंगी, निरोपण प्रसंगी ते पाठ म्हणत असत. आता कल्पना करता 500 गुरुकुळामध्ये रंगेराज दादाला पाठ म्हणणारे असतील तर ती व्यक्ती किती तोला मोलाची आहे याचं मूल्य तुम्ही आम्ही करू शकत नाही, तो ईश्वर करतो. मी बघितले त्यांना अत्यंत जवळ. आणि कदाचित बाबांचा कोणीतरी शिष्य म्हणा, आणखी कुठल्या तरी एखाद्या अनुबंधनातून त्या कोड कौतुकातून त्यांनी मला सुद्धा खूप अत्यंत असं नैसर्गिक प्रेम दिले, धर्मप्रेम. जसं आजचे महंत आहेत पिलांस्कर बाबा, यांना तर मिळालंच, पण आम्ही पण अनुभवी आहोत की त्यांच्या त्या प्रेमाचा काही काळ सहवास लागले. अशा त्या वैराग्यमूर्ती पिलांस्कर बाबांच्या या आश्रमामध्ये